निकिता पाटील, ऋतम मराठीच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत। देशात गेल्या काही काळापासून इच्छा मरणावर चर्चा सुरू आहे। अशातच कर्नाटक राज्याने आता एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। सन्मानाने मरण्याचा अधिकार देण्याची प्रक्रिया खूपच गुंतागुंतीची आहे। तरीही कर्नाटक राज्यात मात्र आता सन्मानाने मरण्याचा अधिकार आता देण्यात आला आहे। हा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने आपल्या जुन्या निर्णयानुसार दिला आहे। या अंतर्गत असाध्य आजारांनी ग्रस्त असलेल्या किंवा रुग्णालयात लाईफ सपोर्ट सिस्टीमवर असूनही बरे होण्याची शक्यता नसलेल्या लोकांना इच्छा मरणाचा अधिकार देण्यात आला आहे। केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेकडून दुसऱ्या टप्प्यात 4000हून अधिक सदनिका बांधण्याचे उद्दिष्ट महापालिका प्रशासनाने ठेवले आहे। शहरातील बालेवाडीसह मुंडवा, धानोरी व वडगाव अशा वेगवेगळ्या भागात या सदनिका बांधण्यात येणार आहेत। याचा सर्वाधिक फायदा आर्थिक दुर्बल घटकांना होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारने सर्वांसाठी घरे या संकल्पनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरे बांधण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले होते। पुणे महापालिकेकडून या योजनेच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2658 इतक्या सदनिका बांधण्यात आल्या। आता दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू केले आहे। पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळला यंदाचा महाराष्ट्र केसरीचा किताब मिळाला आहे। सोलापूरचा कुस्तीपटू महेंद्र गायकवाड याला पराभूत करत पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी ठरला आहे। मॅटवर घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळनं महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली। झालेल्या गोंधळादरम्यान महेंद्र गायकवाडने मैदान सोडले आणि अखेर पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केले। चितपट न होता 2-1 गुणांच्या फरकाने पृथ्वीराज मोहोळने ही कुस्ती जिंकत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे। पृथ्वीराज मोहोळ 67वा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी सर्वत्र जल्लोष केला। उत्तर सिरियामधील मनबीज शहराच्या बाहेरील भागात कारमध्ये भीषण स्फोट झाला। यामध्ये 15 जण ठार झाले असून 12हून अधिक जण जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे। या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 14 महिलांचा समावेश आहे। मनबीज शहराच्या बाहेरील भागात कारचा स्फोट झाल्यानं हा अपघात घडला। यावेळी शेती कामगारांना घेऊन जाणाऱ्या गाडीला या स्फोटचा तडाखा बसला। यामध्ये 14 महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला तर इतर 15 महिला जखमी झाल्या आहेत। अमेरिका आणि इतर देशांमध्ये व्यापार युद्ध सुरू आहे। परिणामी भारताचा रुपया डॉलरच्या तुलनेत 87 रुपयांवरती पोहोचला आहे। डॉलरच्या तुलनेत रुपयाने पहिल्यांदाच हा टप्पा गाठला आहे। कोरिया, मलेशिया, इंडोनेशिया आणि थायलंड या देशांच्या चलनामध्ये देखील घसरण पाहायला मिळाली। डॉलरच्या तुलनेत रुपयाने पहिल्यांदा 87 पार केला आहे। मागील काही महिन्यात रुपयाची मोठ्या प्रमाणात पडझड सुरू आहे। आर्थिक क्षेत्रातील तज्ञांना रुपया 87 रुपयांपर्यंत मार्च महिन्यापर्यंत घसरेल याचा अंदाज होता। मात्र फेब्रुवारीच्या तिसऱ्याच दिवशी डॉलरच्या तुलनेत रुपयानं नीचांकी पातळी गाठली आहे। शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 86.61 वरती बंद झाला होता। मात्र आज तब्बल 87 प्रति डॉलरवर रुपया उघडत व्यवहार करतोय। तर या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या। उद्या पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या घडामोडीसोबत। धन्यवाद।